मित्र हो, चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरचा झगमगाट सगळ्यांना दिसतो. पण या पडद्याआडची एक दुनिया असते. ही दुनिया अगदी वेगळी असते. इथं जसं अनेक चेहरे आहेत, तसं या चेहऱ्यावर लावलेले मुखवटे सुद्धा आहेत. चांगली माणसं आहेत, तशी वाईट माणसंही या चित्रपट सृष्टीत आहेत. मी रंगभूमीवर काम केलं. नाटकातून काम करता करता दूरदर्शन मालिका, चित्रपटातूनही अभिनय केला. सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. दिग्दर्शनही केलं. पत्रकारितेसोबत अनेक चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद लेखन सुद्धा केलं. चित्रपटासाठी गाणीही लिहिली. म्हणजे सांगायचा उद्देश असा की या रंगीबेरंगी दुनियेमध्ये सगळ्याच प्रांतामध्ये माझा वावर आहे. या क्षेत्रात एकापेक्षा एक असे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. काही अनुभव इच्छा नसताना घ्यावे लागलेले आहेत, काही चांगले, काही वाईट. शूटिंगच्या गमती जमती, कधी रंगभूमीवर झालेली फजिती, प्रसिद्ध कलावंतासोबत काम करताना आलेले अनुभव. 50 वर्षाचा हा सगळा खजिना साठवून ठेवलेला आहे. यातलेच एक एक किस्से सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आज मी तुम्हाला एका दिग्दर्शकाचा आलेला वाईट अनुभव सांगतो. एके रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला या दिग्दर्शकांचा फोन आला. 4 दिवसापासून माझी तब्येत ठीक नसल्यामुळं धड झोपही नीट येत नव्हती. अंथरुणावर पडल्या पडल्या मी तो फोन घेतला. या दिग्दर्शकानेही इकडच्या तिकडच्या गप्पात वेळ न घालवता थेट विषयाला हात घातला. बीड जिल्ह्यातल्या एका डोंगरावर चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. महत्वाची भूमिका आहे आणि सकाळी सकाळी तुम्ही बीडला पोहोचायला पाहिजे, असं या दिग्दर्शकांनी मला सांगितलं. तसं पाहिलं तर माझ्यासाठी हे प्रचंड कठीण होतं. एकतर प्रकृती ठीक नव्हती, त्यात जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करून जायचं आणि तिथं गेल्यावर पुन्हा सलग कॅमेऱ्यासमोर उभं राहून काम करायचं. म्हणजे मला हे सगळं अशक्यच वाटत होतं. तब्येतच ठीक नव्हती. या दिग्दर्शकांना नाही म्हणायचं मात्र जीवावर आलेलं होतं, कारण तोपर्यंत तरी हे दिग्दर्शक मला चांगले वाटत होते. कारण त्याआधी 2-3 चित्रपटामध्ये आम्ही मिळून काम केलेलं होतं. अनुभवही चांगला होता आणि त्यांना तर ऐनवेळी एका चांगल्या भूमिकेसाठी माझी गरज निर्माण झालेली होती. पण हे जरी सगळं एका बाजूला असलं तरी आजारी असल्यामुळं माझाही नाईलाज होता. आजारी असल्यामुळं मला बीडला पोचता येणार नाही हे मी त्यांना अगदी नम्रपणे सांगितलं. पण त्यांचा मात्र हट्टच होता. काही करून तुम्ही यायलाच हवं. तुमच्या सोयीप्रमाणे आपण शूटिंग करू, पाहिजे तर एक डॉक्टर सेटवर थांबून ठेवतो, असं बरंच काही काही त्यांनी मला सांगितलं. आणि मग शेवटी निघा लवकर असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. खरं तर माझ्या पुढे हे मोठं धर्मसंकट उभं राहिलेलं होतं. शेवटी विचार करीत करीत पडलो आणि तसाच डोळा लागला, झोपी गेलो. पहाटे पहाटे पुन्हा फोन वाजला. निघालात का, कुठवर आलात, असा प्रश्न या दिग्दर्शकांनी केला. आता काय उत्तर द्यावं हे खरं तर मला सुचत नव्हतं. पण मी काही बोलायच्या आधी त्यांनी बरं निघा निघा लवकर निघा, आज सगळे सीन तुमचेच घ्यायचे, दिवसभर तुमचंच शूटिंग आहे आज, असं म्हटलं आणि त्यांनी फोनही ठेवला. कदाचित त्यांना असं सुद्धा वाटलं असेल की मी आजारपणाचं खोटं कारण काहीतरी पुढं करतोय किंवा खोटं सांगतोय वगैरे. आमच्या संबंधामध्ये मला विश्वास अधिक महत्वाचा वाटत होता. मग शेवटी मी जाण्याचा निर्णय घेतला. लांब लचक प्रवास करून मी बीडला पोहोचलो. या प्रवासामध्ये सुद्धा त्यांचे अनेकदा फोन येत होते. बीडच्या सुद्धा पुढे कुठेतरी डोंगरावर शूटिंगचं लोकेशन होतं. बीडच्या बस स्टँड जवळ पोहोचल्यावर मी त्यांना फोन केला. डोंगराचा रस्ता काही माझ्या लक्षात यायचा नाही, कुणाला तरी सोबत पाठवा असं मी त्यांना सांगितलं. तेही म्हणाले ठीक आहे, तिथंच थांबा, मी माणूस पाठवतो तिथं, त्यांच्यासोबत या. पण त्यानंतर कुणी माणूसही आला नाही आणि त्यांचा फोनही आला नाही. मी आपला फोन करीत राहिलो, पण तो फोनही घेतला जात नव्हता. ठीक आहे, शूटिंग सुरू असेल म्हणून फोन उचलला जात नसेल असं मला वाटलं. पण बराच वेळ झाला तरी त्यांचा फोन आलाच नाही. मग मी पुन्हा फोन केला.
एकदा दोनदा तीनदा आणि एक वेळ मात्र तो फोन पलीकडून उचलला गेला. मी काही बोलायच्या आधीच दिग्दर्शक म्हणाले, सॉरी सॉरी बरं का, सॉरी, शॉट सुरू होता, फोन नाही घेता आला. बरं तुम्हाला असं करता येईल का, एक 35-40 किलोमीटर पुढे या आणि डाव्या बाजूला डोंगरावर जाणारा एक रस्ता दिसेल, त्या रस्त्यानं तुम्ही तसंच पुढे या. मी आपला काहीसा विचार करीत होतो तेवढे तेच म्हणाले, नको, नाहीतर नको, राहू द्या, रस्त्यावर कोणी नसतं, निर्मनुष्य परिसर आहे, कोणाला विचारायचं म्हटलं तरी सुद्धा कोणी माणूस सापडणार नाही तुम्हाला रस्ता सांगायला. थांबा थांबा, तुम्ही तिथं थांबा, मी माणूस पाठवतो. पुन्हा मी त्या माणसाची वाट पाहत बसलो. तो माणूसही येत नव्हता आणि आता दिग्दर्शकांचा फोनही बंद झालेला होता, स्विच ऑफ. संपर्काचे सगळे मार्गच बंद झालेले होते. प्रकृती ठीक नसल्यामुळं अंगात अशक्तपणा होता. एकंदर सगळ्याच बाजूनी त्रस्त झालेलो होतो. कमीत कमी 2-2.5 तास झालेले होते. थांबणार तरी किती वेळ? सरळ परत निघून जावा असा विचार मनात येत होता, पण आपण फसवल्यासारखं होईल, शिवाय शूटिंगचा खोळंबा होईल, निर्मात्याचं नुकसान होईल आणि मग आपलं नावही खराब होईल. म्हणून नाईलाजानं का होईना पण तिथंच थांबणं पसंत केलं. अर्ध्या तासाभरानं दिग्दर्शकानं पाठवलेला एक माणूस माझ्याजवळ पोहोचला. म्हटलं चला सुटलो एकदाचा. पण कसं काय, पुढे जे घडलं ते त्याहूनही अधिक धक्कादायक होतं. आलेल्या त्या माणसानं खिशात हात घातला, खिशातून एक पाकिट काढलं, मायापुढे धरलं आणि म्हणला, सर, हा तुमचा प्रवास खर्च दिला आहे. दिग्दर्शकांनी सांगितलंय ना तुमची तब्येत ठीक नाही, त्यामुळं तुम्ही परत गेला तरी चालेल. काय असा याआधी कधीही न आलेला अनुभव. निशब्द होऊन मी त्याच्याकडे पाहत राहिलो. बरं, त्याला बोलून तरी काय उपयोग होणार होता. मग दिग्दर्शकाला फोन लावला. अजूनही त्यांचा फोन बंदच होता. गप्प गुमान परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत येताना सुद्धा त्यांना अनेकदा फोन केले, पण फोन मात्र बंदच राहिलेला होता. बरीच वर्ष उलटून गेली, पण आलेला हा वाईट अनुभव विसरायचं ठरवलं तरी सुद्धा विसरला जात नाही. मग पुढे या दिग्दर्शकाचे फोन येत राहिले, पण मी त्यांचा एकदाही फोन घेतला नाही. त्यांच्यासोबत पुढे काम करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. पुन्हा आम्ही एकमेकाच्या संपर्कात कधीही आलो नाही. पण त्यांनी असं का बरं केलं असेल याचं उत्तर मात्र मला आजवर मिळालं नाही. मित्र हो, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक घटना, प्रत्येक लोकेशन, प्रत्येक शूटिंग अनुभव वेगवेगळे, काही मजेशीर, काही धक्कादायक. अशातल्याच एखाद्या अनुभवासाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.